ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी लोकसत्तेवाणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार. लोकसत्तेवाणीच्या या कार्यक्रमामध्ये आज पुन्हा एकदा मी दीप्ती लेले. नमस्कार, मी हरिप्रिया दांडेकर. आम्ही दोघीही या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत करतो. हरिप्रिया, आपण खूप वेगवेगळे विषय या सगळ्या आपल्या प्रेक्षकांसमोर घेऊन येण्याचा प्रयत्न करतोय. त्यांनीही सतत प्रतिक्रिया देत राहाव्यात, त्यांचाही जो काही रिस्पॉन्स आहे तो मिळत राहावा, ही एक छोटीशी अपेक्षा आहे. त्यामुळे आपलाही उत्साह वाढतो. आपणही वेगवेगळे विषय घेऊन पुढे त्यांच्या येण्यासाठी उत्सुक असतो. ते तसाच आपला उत्साह वाढत राहील. आजचा विषय आता बघ ना, मे महिना संपत आला, शाळा सुरू व्हायची वेळ आली, तर पुन्हा एकदा आपण गेल्या वेळेला भेटलो होतो तेव्हा खेळांबद्दल बोललो होतो, मे महिन्यातल्या सुट्टीतल्या खेळांबद्दल. पण आता पुस्तकांबद्दल आज आपल्याला बोलायचं आहे. पुस्तकं म्हटल्यानंतर लहान मुलांची पुस्तकं ह्याविषयी आज आपण थोडंसं बोलूया. कसं आहे ना, साने गुरुजींचं एक वाक्य खूप प्रसिद्ध आहे की करी मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभूशी तयाचे. म्हणजे लहान मुलांसाठी जो कोणी त्यांचं मनोरंजन करेल, त्यांच्यासाठी काहीतरी करेल, त्याचं थेट देवाशी नातं जोडलं जातं. त्यामुळे मुलांसाठी ज्यांनी ज्यांनी लेखन केलेलं आहे ते सगळे लेखक हे याच सुभाषिताला अगदी अनुसरून त्यांचं सगळं लेखन आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे आज आपण आपल्या भारतातले महाराष्ट्रातले असे वेगवेगळे लेखक त्यांच्याविषयी तर बोलणार आहोतच, ज्यांनी छान बालसाहित्य निर्माण केलं. पण त्याचबरोबर असेही अनेक जगभरातले प्रसिद्ध लेखक आहेत की ज्यांच्या कथा अनुवादित होऊन किंवा इंग्रजीतनं सुद्धा कधी आत्ताच्या पुढच्या काळात कार्टून स्वरूपात आपल्यासमोर आल्या आणि आपल्या इथल्या सगळ्या मुलांना त्या तितक्याच मनापासून भावल्या. आपल्याला सुद्धा वाचायला त्या अजूनही आवडतात. तर असे परदेशातले जे काही लेखक आहेत ह्या सगळ्यांबद्दल आज आपण छान गप्पा मारूया. काय म्हणतेस? हो, खरंच मस्त. आजचा विषयही एवढा खूप आहे, जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे. आजचा विषय आहे खरं तर. खरंच आहे. बालसाहित्य म्हणजे काय, तर मोठ्या माणसांनी लहान मुलांसाठी लिहिलेलं वाङ्मय. या वाङ्मयात किंवा साहित्यात काय असतं, तर राजा राणी, राजकन्या, पर्या, देवदूत, बोलणारे प्राणी, पक्षी, जादूगार, राक्षस आणि सद्गुणी किंवा दुर्गुणी माणसं असं लिहिणारेही बरेच लेखक होऊन गेलेत. मराठीतील बालसाहित्यात अगदी छोट्या बाळांसाठी छान छान बडबड गीतं, वाचता येणाऱ्या मुलांसाठी कविता, नीतिकथा, साहसकथा, बोधकथा, गमतीदार कथा, प्रवास वर्णनं, छोट्या छोट्या कादंबऱ्या सुद्धा प्रकाशित झाल्या. मानसशास्त्राचा अभ्यास करून हे बालसाहित्य उदयास आले असं म्हटलं जातं. कारण याच्यामध्ये काय होतं की गमती जमती असतात आणि सचित्र म्हणजे चित्रासहित गोष्टी त्याच्यामध्ये असतात. त्यामुळे मुलांना ते वाचायला खूप आवडतं. बालसाहित्याचा प्रथम कालखंड हा छत्रे, दामले, ओक आणि आपटे यांचा मानला जातो. त्यानंतर साने गुरुजी हे लहान मुलांसाठी अतिशय लोकप्रिय लेखक असं म्हटलं जातं. आणि महादेव शास्त्री जोशी, नाह आपटे, भारा भागवत, गंगाधर गाडगीळ, दत्ता टोळ, राजीव तांबे, शंकर सारडा यांचं योगदानही तेवढंच खूप महत्वाचं आहे. 70च्या दशकामध्ये एकत्र कुटुंब पद्धती हळूहळू संपुष्टात येऊ लागली. त्यामुळे काय झालं की नव्या पिढीला आजी आजोबांच्या गोष्टी ह्या ऐकायला मिळेनात. त्यामुळे नेमकी काळाची आणि लहान मुलांची आणि पालकांची या सगळ्यांची गरज लक्षात घेऊन ह्या लेखकांनी बालसाहित्यात नवीन नवीन संस्कारक्षम अशा गोष्टींचा समावेश केला आणि त्यानंतर हे बालसाहित्य अजून उदयास आलं असं म्हटलं जातं. आणि सुधा करमरकर, शांता शेळके, लीला भागवत, सरिता पत्की यांची अनेक पुस्तकंही याच कालखंडात हळूहळू पुढे आली. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शैलजा काळे आणि भारा भागवत यांची जवळजवळ प्रत्येकी 100 किंवा 100 पेक्षा जास्त पुस्तकं ही या बालवाङ्मयात समाविष्ट झाली आहेत. बरोबर. अगं किती पुस्तकं आहेत ना अशी की जी आपण लहानपणापासून वाचत आलोय. हे सगळे लेखक ज्यांनी आपलं बालपण
समृद्ध केलं, आपल्याला भरभरून आनंद दिला. आणि ह्यामध्ये तू आता आपल्या इथल्या सगळ्या लेखकांची नावं घेतलीसच, की अगदी साने गुरुजींपासून ते सुधा करमरकरांपर्यंत, आणि त्याच्यामध्ये आता भर पडत चाललेली आहेच. हो. माधुरी पुरंदरे असतील, वेगवेगळे अनेक लेखक आहेत की जे बालसाहित्य निर्माण करतात. राजीव तांब्यांची बरीच पुस्तकं आपण वाचतो की जी लहान मुलांना खूप आवडतात, त्यांच्यासाठी त्यांच्या भाषेमध्ये लिहिलेली आहेत. काळानुरूप त्याच्यामध्ये खूप बदल करण्यात आलेले आहेत. अशी अनेक पुस्तकं आता आहेत. पण आपल्या लहानपणी अगदी भारा भागवत, फास्टर फेणे, गोट्या, चिंगी या सगळ्यांनी आपल्याला खूप मजा म्हणजे आपलं लाईफ काय म्हणतात म्हणजे तसं फास्टर मजेने फेणे, भरलं. हो, फास्टर फेणे या कथानायकाचा शिल्पकारच भारा भागवत आहे. आणि त्याच्यावर खरंच आहे. चित्रपटही आला, तोही गाजला. हो. भरपूर. खरंच आहे, खरंच आहे. आणि अशा सगळ्या लेखकांबरोबरच ना, काही गोष्टी अशा आहेत ज्याला आपण लोककथा म्हणू शकतो. तर ते लेखक होते का? तर असं सांगता येत नाही, की या सगळ्यांनी कथा लिहिल्या. पण बिरबल, तेनालीराम, गोनूझा, विष्णू शर्मा, गुणाढ्य असे अनेक जण आहेत, की ज्यांच्या चातुर्य कथा आपल्याला माहिती आहेत. आणि त्या कथा नक्की कोणी लिहिल्या, कधी त्या खऱ्या घडल्या, खोट्या आहेत, याच्याबद्दल आपल्याला माहिती नाही. पण आपण ह्या चातुर्य कथांनी त्या वेळेला त्यांच्या चातुर्याने आणि हुशारीने भारावून मात्र नक्की गेलेलो होतो. अशाच खूप कथा आहेत की ज्यांचे लहान मुलांसाठी म्हणून त्या लिहिल्या का? म्हणजे आता उदाहरण द्यायचं झालं तर इसापच्या कथा, नीतिकथा आहेत त्या, किंवा जातक कथा आहेत. तर ह्या सगळ्या कथा फक्त लहान मुलांसाठी लिहिल्या गेल्या का? तर नाही. बरेच वेळेला काय होतं ना, लहान मुलांना लवकर मोठं व्हावंसं वाटत असतं. मोठे काय करतायत याच्याकडे त्यांचं खूप छान लक्ष असतं. तर मोठ्यांना डोळ्यासमोर ठेवून पण लहानांना समजेल आणि त्यांचं प्राणीविश्व, म्हणजे प्रत्येक इसापच्या कथा बघितल्या तर प्रत्येक प्राण्याला मानवी स्वभावाचं एक माप जोडलेलं आहे बघ. लबाड कोल्हा, लबाड लांडगा, किंवा चतुर, म्हणजे असा प्रत्येकाला एक चातुर्य, लबाडी, धोका देणारा कोल्हा, असे हे सगळे माणसाच्या मनाचे जे काही व्यापार आहेत ते प्राण्यांच्या माध्यमातनं तिथे त्यांनी वर्णन केलेले आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या कथा लहान मुलांनाही आवडतात. प्रत्येक कथा लहानपणी कळते असं नाही. मोठं झाल्यानंतर जेव्हा आपण इसाप कथा पुन्हा वाचायला घेतो, तेव्हा आपल्याला त्यातल्या काही गोष्टी नव्याने उमगतात, समजतात. पण त्या वयात त्या गोष्टी वाचायला खूप मजा येते. जसं तू ह्या मराठी किंवा आपल्या मातीतल्या लेखकांची नावं घेतलीस, तसे काही लेखक असे आहेत की जे जे 7 समुद्रापलीकडून आपल्यापर्यंत येऊन पोचले. मग काही गोष्टी अनुवाद झाल्या, त्यातून वाचायला मिळाल्या, काही इंग्रजी कादंबऱ्या तशाच वाचल्या गेल्या आणि काही कार्टून स्वरूपात आपल्या समोर आल्या. त्याच्यातली काही नावं घ्यावीशी वाटतात ती म्हणजे चार्ल्स डिकन्स, की ज्याचा डेव्हिड कॉपरफिल्ड आणि ऑलिव्हर ट्विस्ट ही 2 नावं आत्ताच्या काळातल्या मुलांना सुद्धा माहिती आहेत. म्हणजे आता खरं तर डिकन्सला जाऊन 100-150 वर्ष होऊन गेली असतील कदाचित, पण त्याची लोकप्रियता ही अनेक वर्ष तशीच राहिली. म्हणजे आपली मुलं सुद्धा आता जर विचार केला, त्यांना वाचायला द्यावं हातात, तर आवडीने ही पुस्तकं वाचतील. एनिड ब्लायटन हिच्या कथा सुद्धा अशाच अनेक वर्षांपूर्वीच्या आहेत. पण फेमस 5 किंवा विशिंग चेअर किंवा अशा अनेक ओक लॉक टेल्स अशा नावाच्या अनेक गोष्टींच्या जी पुस्तकं आहेत, म्हणजे कितीतरीच नावं घ्यावी लागतील. एनिड ब्लायटनच्या तर पुस्तकांची यादी केली तर एक अख्खा भाग आपला त्याच्यावरच संपेल. अशा अशा गोष्टी आहेत. त्यामुळे वेगवेगळे लेखक असे आहेत की ज्यांनी आपलं आणि आपल्या आता येणाऱ्या पुढच्या पिढीचं सुद्धा बालपण खूप छान समृद्ध करून ठेवलेलं आहे. आणि त्यांच्या कथा मराठीत असू देत, इंग्रजीत असू देत, त्या वाचताना तितकीच मजा येते. आणि आपल्याला त्या वाचायला मिळत सगळ्यांना. असं वाटतंय मला सुद्धा की ज्यांनी वाचल्या नसतील त्या सगळ्यांनी आता ह्यांची पुस्तकं शोधा आणि नक्की वाचा. कसे बच्चे कंपनीची अचूक नस या लेखकाने हम्म. पकडलेली आहे आणि त्यामुळेच यांच्या खरंय. ह्या कथा, त्यांच्या गोष्टीची पुस्तकं ही खूप हम्म. प्रसिद्ध झाली आणि लहान मुलांना ती लहान मुलांना कशाला, अगदी आपल्यालाही जेव्हा खूप कंटाळा येतो तेव्हा अशी पुस्तकं वाचल्यानंतर एक रिफ्रेश होतो आपणही, लहान मुलांची गोष्टी वाचल्यानंतर. हा, बोल अगदी ना, बोल. हरिप्रिया, तू आता म्हणालीस ना तेव्हा मला आठवण झाली की एक सर्टन एज मध्ये खरं तर म्हणजे एका ठराविक वयात आपल्याला मग हळूहळू कार्टून आवडेन असं होतं. पण तरी सुद्धा टीव्ही हाही एक असा उपयोग झाला की जेव्हा ॲलिस इन वंडरलँड ही कथा लुई कॅरॉल यांची जेव्हा कार्टून स्वरूपात दाखवली गेली, तेव्हा ती बघायला खूप मजा आली. त्याच्यानंतर मग पुस्तक शोधून आम्ही सगळ्यांनी मग ते वाचलं किंवा असं. तर काही गोष्टी कशा स्वरूपात आपल्या समोर येतील आणि मग
त्या निमित्ताने का होईना आपण परत पुस्तकांकडे वळलो तर चांगलीच गोष्ट आहे ना. आपल्या मुलांनी सुद्धा तसंच करावं. हल्ली त्यांच्यासमोर कार्टून्स, टॅब आणि हे सगळं जास्त असतं. तर त्यातून त्यांना जर कथा आवडली तर त्यांनी त्या जरूर वाचायला, हातात पुस्तक तरी येईल त्यांच्या. बरोबर. भारा भागवत यांचे फुरसुंगीचा फास्टर फेणे म्हणजे मास्टर फेणे. फुरसुंगी आणि फुरसुंगी हे गाव आहे आणि या गावी हो. भारा भागवत दिवस काही काळ तिथे राहिले होते. तर त्यामुळे तिथल्या हं. रूढी म्हणा, परंपरा म्हणा किंवा तिकडचं जीवन, तिकडचं बोलीभाषा किंवा तिकडची ज्या माणसांबरोबर येणारे चांगले वाईट दोन्ही अनुभव हे त्यांनी त्या पुस्तकामध्ये मांडले आहेत आपल्या वाचकांना वाचण्यासाठी. त्यामुळे ते पुस्तकही खूप चांगलं वाचण्यासारखं आहे. त्यानंतर फास्टर फेणे हं. डिटेक्टिव्ह हेही मुलांना खूप आवडणार आहे हो. पुस्तक. त्यानंतर चिंकूचे बरोबर. चाळे, फास्टर फेणे टोला हाणतो, अशी बरीच पुस्तकं भारा भागवत यांची खूप प्रसिद्ध आहेत. त्यानंतर एक होतं नक्कीच. सरोवर, दुर्मिळ तिकिटांची साहस यात्रा, खजिन्याचा शोध, उमलती कळी, भाराभर गवत यासारखी अनेक पुस्तकांची नावं लिस्ट आपण म्हणावी तेवढी कमी. एवढे खरंच लेखकांची आहे. नावं आणि पुस्तकांची नावं. त्यामुळे अक्षरशः पुस्तकांचा खजिना आहे खरं तर. त्यामुळे हं. मुलांनी जास्तीत जास्त आपल्याकडे पुस्तकं वाचायला हवीत, हे मात्र खरं. नक्कीच. खरंच आता तू म्हणालीस त्याच्यावरून आठवण झाली, की जसं तोत्याचेंगी होतं तसं नंतरच्या काळामध्ये आपण शांता शेळकेंची पण बरीच पुस्तकं आहेत. मंगेश पाडगावकरांच्या कविता आहेत लहान मुलांसाठीच्या. त्यांची कवितांची पुस्तकं आहेत, गोष्टींची पुस्तकं आहेत. त्याचबरोबर आपण काही गोनी दांडेकरांची सुद्धा पुस्तकं आहेत जी लहान मुलांसाठी आहेत. वसंत बापटांनी लेखन केलेलं आहे. त्याचबरोबर आपण अजून किती जणांची नावं घ्यायची खरं तर असं होतं बघ ना. अगं म्हणजे शैलजा बरोबर. भालचंद्र काळे ह्या काही विदर्भातील हं. ह्या लेखिका आहेत ऍक्च्युली. आणि मुलांसाठी त्यांनी खूप कथा लिहिल्या. म्हणजे आजीचं वॉव! पत्र, येस. आजीच्या गोष्टी, एक होती हं. चिमणी, त्यानंतर रामायण, महाभारत, कृष्णाच्या, ज्ञानेश्वरीच्या अशा सुंदर गोष्टी रूपात वाह! पुस्तकं प्रसिद्ध केली ती शैलजा काळे यांनी. आणि खरंच वाचण्याला किंवा मुलांना वाचायला सांगण्यासाठी सहज सोप्या भाषेत खूप सुंदररित्या यांचं लेखन आहे या पुस्तकांमधलं. मस्त. खरंच किती म्हणजे गोष्टी सांगाव्या आणि वाचाव्या ते खरंच म्हणजे मजा येते. आपण आत्ता जसं भारतातले, आपल्या मातीतले जसं म्हटलं तसं भारताबाहेरचे सुद्धा मी जसं म्हटलं लुई कॅरॉल असेल किंवा मार्क ट्वेन यांचं टॉम सॉयर असेल, ॲडव्हेंचर्स ऑफ हकलबनी फिन किंवा बरीच हार्डी बॉयज, हॅरी पॉटर आणि आत्ताच्या काळातला हॅरी हो. पॉटरला विसरून कसं चालेल? नाही, नाही. नाही, ह्या हॅरी बरोबर. पॉटरनी तर गारुड करून टाकलं आणि आपल्या हो, सगळ्या हो. पुस्तकांना मागे सोडून त्या हॅरी पॉटरकडे आपण आलेलो आहोत. त्यामुळे कितीतरी पुस्तकं आहेत. बऱ्याच जणांनी ही पुस्तकं लिहिलेली आहेत. ज्या लेखकांनी लहान मुलांसाठी लिहिली त्याच्यामध्ये रवींद्रनाथ टागोरांचं नाव घ्यावं लागेल. हं. आपल्याकडे रवींद्रनाथ टागोरांनी सुद्धा लहान मुलांसाठी बऱ्याच कविता, बऱ्याच कथा लिहून ठेवलेल्या आहेत, ज्याचं मराठीमध्ये सुद्धा अनुवाद केलेला आहे. त्यामुळे अशा गोष्टी आपल्याला वाचायला मिळतील. हो आणि तू म्हणतेस टॉल्स्टॉय ना हे दीप्ती, की हं, जसं हं. कविता किंवा गाणी हो. म्हणतो तेव्हा सगळ्यात आवर्जून उल्लेख करावा असं हं, बडबड हं. गीतं आणि बालगीतं. हं. त्यामुळे लहान वाह! मुलांचं लहानपण हे समृद्ध करण्यासाठी बडबड गीतं हं, ही हं. खूप लोकप्रिय झालेली असतात. म्हणजे ती कधी-कधी असं असतं, बरोबर. की ही बडबड गीतं किंवा लोकगीतं किंवा शिशुवर्गात म्हटली जाणारी गीतं ही नक्की कोणी लिहिली आहेत हे माहीत नसतं किंवा त्याचा लेखक कोण आहे, कवी कोण आहे, कवयित्री कोण आहे हे माहीत नसतं, हो, अज्ञात असतं. खरंच. पण ती बडबड गीतं एवढी लोकप्रिय झालेली असतात, की एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे अगदी सहजी ती जात असतात. बरोबर, खरंच आहे. त्यामुळे आपल्याला हा जो वारसा मिळालेला आहे ना, या सगळ्या पुस्तकांचा आपल्या घरामधनं, तर तो आपण आता पुढच्या पिढीकडे नेण्यासाठी म्हणूनच आजचा बहुतेक हा आपला कार्यक्रम आहे, की आता मे महिना जरी संपत आलेला असला, पुन्हा हं, ऑनलाईन शाळाच असणार आहेत. अजून तरी आपल्या काही शाळा सुरू होण्याचं नाव नाहीये. त्यामुळे बरोबर. घरात असल्यानंतर आपण जी पुस्तकं आपल्याला लहानपणी वाचायला मिळाली, आत्ताची मुलं त्यांनीही वाचावी. तर एक पुस्तकांच्या नावांचा एक छान खजिना तयार झालेला आहे आपल्याकडे. तर जेव्हा मिळतील, जशी मिळतील तशी पुस्तकं नक्की वाचा. आणि मला वाटतं हरिप्रिया आज प्रश्न विचारायला सुद्धा हाच एक मुद्दा छान आहे, की तुम्ही सुद्धा अशी पुस्तकं खूप वाचली असतील. मला आठवतंय लहानपणी ना मी एक रशियन परिकथांचं पुस्तक वाचलेलं. ब्युटिफुल वासिलिसा रशियन परिकथा होत्या. त्याचं सुंदर वासिलिसा असं नाव मराठीमध्ये होतं. आणि त्या परिकथा मला एवढ्या आवडायच्या. राजपुत्र ठकसेन, विजया वाड यांचं हं. टिंकू टिंकल नावाचं पुस्तक. तर अशी काही पुस्तकं होती ना, की जी मी रिपीट म्हणजे अक्षरशः पारायणं केलेली असतील त्या पुस्तकांची आणि जी मी अजूनही विसरू शकलेले नाहीये. ह्या सगळ्या पुस्तकांनी खूप मजा
मिळाली आयुष्यामध्ये. तर अशी काही पुस्तकं जी आता तुम्ही मोठं झाल्यानंतर तुम्हाला अजूनही आठवतायत, तुमच्या मुलांनी सुद्धा ती वाचावी असं तुम्हाला मनापासून वाटतंय आणि ती पुस्तकं जर समोर आली तर तुम्ही ती नक्की परत एकदा हातात घ्याल, आता आपलं चंपक बालपण हे आठवाल. पुस्तक आहे. चंपक हे हां, पुस्तक मी लहान मासिक. असतानाही मासिक. चंपक हे चंपक, ठकठक. मासिक हो, हे मी लहान असतानाही वाचायचे आणि आत्ताही माझ्या हाती पडलं तर मी ते पूर्ण वाचल्याशिवाय खाली ठेवत नाही. अजूनही मला तेवढंच चंपक, समाधान त्या पुस्तकं ठकठक. देतात. हो. चंपक, ठकठक, किशोर आणि चांदोबा ही सगळी हो, पुस्तकं म्हणजे मासिकं तर यायचीच. पण हो. त्या बरोबरीने तुमचं असं स्वतःचं एखादं लाडकं आवडीचं पुस्तक असेल, की जशी 2-3 पुस्तकांची नावं मी आता उदाहरणादाखल दिली, तशी तुमच्याकडेही असतीलच. तर अशी पुस्तकं आहेत, की जी पुन्हा-पुन्हा वाचावीशी वाटतील. तुमच्या घरातल्या लहान मुलांनी, तुमच्या ओळखीच्या मुलांनी ती वाचली तर तुम्हाला आनंद होईल. मग तुम्ही खास करून अशी एखादं पुस्तक भेट म्हणून त्यांना देत असाल. जसं आपलं ह्या सगळ्यामध्ये नाव घ्यायचं राहिलं ते म्हणजे सुधा मूर्तींचं. कारण हं, सुधा हं. मूर्तींनी सुद्धा लहान मुलांसाठी इतकी छान छान पुस्तकं लिहिलेली आहेत. मॅजिक हो. ड्रम आहेत, आजीच्या थैलीभर गोष्टी, त्याचेही पुष्कळ अनुवाद झालेले आहेत वेगवेगळ्या भाषांमध्ये, थैलीभर गोष्टी आहेत. तर अशा पुस्तकांमधनं आपल्याला खूप खरं तर आपल्याला ह्या छान. सगळ्या लेखक लेखिकेंचं नाव घ्यायला आणि पुस्तकांची नावं घ्यायला वेळ खरं तर फार कमी आहे. त्यामुळे काहींचं अनावधानाने राहून गेलं असेल, एखादं नाव घेणं आपल्याला घ्यायचं असून राहून गेलं असेल. तर असं पुस्तक तुम्हीही सांगा, असं थोडक्यात सांगायचंय हां. आता, की आम्ही बरोबर. सगळ्या लेखकांची नावं घेतली, हं. आमच्या आवडीची पुस्तकं सांगितली. तर तुम्ही आज कमेंट करताना तुमच्या आवडीचं पुस्तक आणि तुमच्या आवडीचं एखादा लेखक ह्या कोणाही बद्दल सांगितलं तरी आम्हाला नक्की ते वाचायला आवडेल. तर लगेच आज हा व्हिडिओ तुमचा बघून झाल्यानंतर खाली कमेंट्स जरूर करा. आणि याबरोबर आपण आज इथे थांबूया हरिप्रिया. येस, मग आज आपण ह्या नोटवरती थांबतोय. पुन्हा पुढच्या भागातही भेटणार आहोत अशाच एका छानशा वेगळ्या विषयासह. तुमच्या कमेंट्स खाली लवकरात लवकर येतील आणि भरपूर येतील. भरपूर पुस्तकांची नावं, कारण जर काही आमच्या हातनं नाव राहिलं असेल, सुटलं असेल तर ते आम्हालाही वाचायला मिळेल आणि आम्ही अशी पुस्तकं परत गोळा करू आणि नक्की वाचू. त्यामुळे हरिप्रिया, आपण ह्या कार्यक्रमात आज इथेच थांबूया. नमस्कार. नमस्कार. संस्थापक संचालक सुनील खर्डीकर सरांचे खर्डीकर क्लासेस. एकच विश्वास खर्डीकर क्लास. फक्त यशासाठीच असे नामांकित खर्डीकर क्लासेस. 10वी 11वी 12वी मराठी व इंग्रजी माध्यम. मुख्य कार्यालय भाग्योदय बिल्डिंग, दुसरा माळा, डोंबिवली पूर्व. ऑफिस नंबर 025128639550. मोबाईल नंबर 9820627580. दुसरा नंबर 9820904646. आमच्या शाखा ठाणे, बदलापूर, दिवा, टिटवाळा, कल्याण. त्वरित संपर्क साधा.